मंदोदरीबाई संपतराव देशमुख यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं महाराज। आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सर्व मंडळी इथं उपस्थित आहेत। हे वर्ष श्राद्धाचं निमित्त आणि औचित्य साधून हे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराज, त्यांचे जावई असणारे शेषराव लक्ष्मणराव देवकर यांच्या माध्यमातून हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। आणि या कीर्तनाच्या संदर्भामध्ये आणि या कीर्तनासाठी उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी असतील, मृदंगाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील, आप्त इष्ट सखे सज्जन सोयरे नाते संबंधातून आलेली पाहुणी मंडळी, मित्रमंडळी, देवकर परिवारावर प्रेम करणारी मंडळी इथं या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित झालेले आहेत। आणि इथं महाराज काही उन्नत नाही, कारण इथं जे उभे मंडळी आहेत हे सगळे माझ्यावर प्रेम करणार आहेत महाराज। त्यामध्ये श्री हरिभक्त परायण बाळू महाराज नवघरे कुंभारीकर, एकनाथ महाराज इप्पर देवगावकर आणि नागेश महाराज सूर्यवंशी या कीर्तनासाठी त्यांनी संपर्क साधला। आणि त्यांना ज्यांनी संपर्क साधला ते म्हणजे आता थोडक्यामध्ये महाराज त्यांचं प्रेम मला कळालं, ते म्हणजे दत्तराव। त्या दत्तराव मामाच्या सानिध्यातून ही आलेली कीर्तन रूपी सेवा आहे। योगेश महाराजांनी आम्ही बरेच कीर्तन महाराज सोबत केले, नागेश महाराज सूर्यवंशी, योगेश महाराज, म्हणून मला काही दवून भाषण, कारण सगळे आपलेच आहेत। साऊंड सिस्टीम वाली ही सुंदर आहेत, थोडीशी लाईनीनं चलबिचल केली असो, तांत्रिक अडचणीमुळे होत राहते महाराज। सर्वांच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आणि हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे। या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं माझ्या गावाच्या आसपासचे सुद्धा मंडळी आलेली आहेत, टाकळीवरून काही मंडळी आलेली आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमाची चित्रीकरण करण्यासाठी गोडी कीर्तनाची हे YouTube चॅनल आलेलं आहे। मंडोदरीबाई संपतराव देशमुख यांच्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आपल्याला कधीही बघायला भेटणार आहे। हा कार्यक्रम अमर राहणार आहे, म्हणून त्यांना द्यावे तितके धन्यवाद। आणि माझ्यासोबत माझे बंधू आलेले आहेत, श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज इक्कर। आणि खरं सांगू का महाराज, या गावामध्ये मला रामनवमीची श्रीमद भागवत कथा आलती महाराज, पण माझ्या प्रारब्ध आडवा आलं आणि त्या प्रारब्धामुळे मला इथं येणं झालं नाही। मला दिगंबर नाना असणारे बोलले होते फोनवर, महाराज रामनवमीच्या अगोदर 2 महिन्याच्या अगोदर माझी तारीख घेतली होती श्रीमद भागवत कथेची, पण माझ्या डोळ्याला थोडासा अपघात झाला आणि त्या अपघात झाल्या कारणाने मी कथा कॅन्सल करावं लागली महाराज मला। तदनंतर पुन्हा कीर्तनाची एक सेवा आलती, ती पण मला कॅन्सल करावं लागली, पण आमच्या नागेश महाराज सूर्यवंशीच्या प्रेमाखातर आणि दत्तराव मामा यांच्या प्रेमास्तव इथं येण्याचा योग आहे। तुमच्या सर्व भोगावकर मंडळींच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। आणि विशेष करून ही जे सेवा कोणाच्या दरबारात आहे तर विटेवरच्या मालकाच्या आणि रुक्माई माईच्या दरबारामध्ये ही सेवा आहे। म्हणून भगवंत जशी सद्बुद्धी देईल, माझे हनुमंतराय जशी सद्बुद्धी देतील आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जशी सद्बुद्धी देतील त्या पद्धतीने मी बोलायला मोकळा आहे। विठाला विठाला
आपल्याला जास्त वेळ कीर्तन सेवा करायची नाही, आपल्याला अगोदर टाइम झालेला आहे. एका तासामध्ये मला तुमच्या समोर या अभंगाची रूपरेषा मांडायची महाराज. या जे मंडोदरीबाई संपतराव देशमुख आहेत देवकर, यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण इथं जमलोत महाराज. त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खरं सांगू, या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर जो जीव आपल्या कुटुंबातून जो व्यक्ती जातो ना महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना, माणूस गेल्याच्या नंतर त्याला 1 वर्ष होऊ द्या, 1 महिना होऊ द्या, 2 वर्ष होऊ द्या, 3 वर्ष होऊ द्या किंवा 10 वर्ष होऊ द्या, पण आपल्या कुटुंबातून गेलेला व्यक्ती असेल, मित्र असेल, नातेसंबंधातून गेलेला व्यक्ती असेल, त्या व्यक्तीची आठवण आल्याच्या नंतर माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येते. दादा काय येते माहिती? कारण या मृत्यू लोकाचा नेमच असा आहे की या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जणाला रडावं लागते. आणि हे रडकाच महाराज, ही सृष्टीच रडकी आहे. तुम्हाला सांगेन मी गड्या, कारण का रडतोय माणूस सांगू? कारण आपल्या कुटुंबातून असेल, मित्र असेल, नातेसंबंधातून गेलेली व्यक्ती असेल, ती प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आठवण सोडून जात असते, लक्षात ठेवा. आणि ती व्यक्ती आपल्यापासून लांब गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं महत्व लक्षात घेता, कितीही धट माणूस असू द्या, पण त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. आनंद वाटला मला, शेषराव मामा मला इदोळ बोलू लागले, म्हणजे ज्यांनी हे कीर्तन आयोजित केलं महाराज, आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या आई होत्या आणि पुत्रवत माझ्यावर त्यांनी प्रेम केलं. खरं सांगू, त्यांचे हे शब्द ऐकून माझं सुद्धा अंतकरण भरून आलं महाराज. का सांगू? सासूवर त्यांची एवढं प्रेम आणि सासूचं त्यांच्यावर किती प्रेम महाराज. आमच्या सासूबाई म्हणजे सासूबाई नव्हत्या, तर आमच्या सासूबाई माझ्या आई समान होत्या. आणि आमच्या आईनं जसं माझ्यावर प्रेम केलं त्याप्रमाणे आमच्या सासूबाईनं माझ्यावर प्रेम केलं. आमच्या असणाऱ्या पत्नी मला सोडून काही दिवसामध्ये लग्न झाल्याच्या नंतर निघून गेल्या. तदनंतर असं म्हणलं जातंय की दुसऱ्याचे केस आपल्या हातामध्ये असल्यामुळं आपल्यावर जग प्रेम करते. खरं सांगू, तसं नसते हो. या जगामध्ये आजही चांगले माणसं जिवंत आहेत. सासू असेल, सासरा असेल, मेव्हणा असेल, या युगामध्ये प्रेम करणारे अजूनही माणसं आहेत. खरं सांगू का? म्हणून त्यांनी हे वर्ष श्राद्धाचं औचित्य साधून त्यांच्या सासूबायाचा कार्यक्रम, माणसं म्हणतात ना महाराज, आमच्या आईच्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, आमच्या वडिलाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. पण खऱ्या अर्थानं जर इथं सांगायचं झालं तर ज्यांनी हा कार्यक्रमच आयोजित केला, हे कार्यक्रम त्यांच्या सासूबाईचा आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवणार. मला तुम्हाला हे सांगायचंय की या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर आठवणी रडवतात महाराज. प्रत्येकाच्या कुटुंबातला व्यक्ती कोणी ना कोणी गेलेला आहे, कोणी ना कोणी. कारण हा मृत्यू लोक आहे, या मृत्यू लोकामध्ये जिवंत राहण्यासाठी कोणी आलं नाही. प्रत्येक जणाच्या कुटुंबातून कोणी ना कोणी गेलेला आहे. त्यांची आठवण आल्याच्या नंतर माणूस रडते महाराज, डोळ्यातून पाणी येते. एक व्यक्ती म्हणला, महाराज माणसं रडते याच्यात काय नवलंय? आम्हाला तर असं ऐकायला भेटलं की महाभारतामध्ये सगळ्यात जर जास्त माझ्या जगाच्या मालकाच्या जवळचं कोण असेल तर अर्जुन होता. अर्जुन युद्धामध्ये रडतोय, मग आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत महाराज. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनानं शस्त्र खाली ठेवलं आणि अर्जुन रडू लागला महाराज. मग अर्जुनासारखे रडतेत, जगद्गुरु तुकोबारायासारखे रडतेत, आपण तर सर्वसामान्यत, आपण तर रडणारच झालोत ना. तुम्हाला सांगू, अर्जुनाला रडवलं का अर्जुन रडा हो. मला बोलणारे माणसं फार आवडतात महाराज. आणि एकदा बसलेले माणसं सगळे टाळ्या वाजवा बरं, सगळे. वा,
तुम्ही म्हणता टाळ्या काऊन वाजवायला लावल्या, मला नाही दिसत. मग माझ्या कीर्तनाला किती माणसं बसलेली आहेत का? कोणीच नाहीत, मी एकलाच बोलायलो. असं मला वाटू नये म्हणून टाळ्या वाजवायला लावल्या, कारण भरपूर पब्लिक या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित आहे. अर्जुन रडू लागले, पण अर्जुन स्वतः रडले नाही महाराज. अर्जुन महाराजाला रडवलं. कोण रडवलं सांगू? जगाच्या मालकानं रडवलं. तुम्ही म्हणता कस काय महाराज? मला सांगा, महाभारताचं युद्ध झालं, त्या महाभारताच्या युद्धामध्ये जगाच्या मालकाला अर्जुनानं सांगितलं, देवा माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा करा. कशाच्या? युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा करा. मग मला सांगा, आपण म्हणतो की महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन रडले, अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं, अर्जुन युद्ध करायला तयार नाहीत, कारण अर्जुनाला सगळे आपले दिसू लागले. पण तुम्हाला सांगू, ज्या अर्जुनाच्या रथाचं सारथित्व करणारा जगाचा मालक होता, ध्वजस्तंभावरी वानरू तो मृतिमंत शंकरू, सारथी स्वयं सारंग धरू अर्जुने. जगाचा मालक अर्जुनाचा रथ सारथी होता. मला सांगा, अर्जुनाला जर रडायचंच होतं युद्धामध्ये, तर अर्जुनानं सुरुवातीला सांगितलं असतं की मला युद्ध करायचं नाही. मग अर्जुन का रडले? अर्जुनानं का शस्त्र खाली ठेवलं? कारण जगाचा मालकच इतका महाराज मायावी आहे, त्यानं या विश्वामध्ये अशी माया स्थापित केलेली आहे. तुम्हाला सांगू का? मला सांगा, ज्या दुर्योधनानं पांडवांचं कधीच हित शोधलं नाही, कधीही अहित केलं, त्या दुर्योधनाच्या समोर जर जगाच्या मालकानं अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला असता तर अर्जुन रडले असते. ज्या दुःशासनानं द्रौपदीचं वस्त्र हरण केलं, त्या दुःशासनाच्या समोर जर जगाच्या मालकानं रथ नेऊन उभा केला असता तर अर्जुन रडले असते. ज्या शकुनीनं एका दगडामध्ये 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पांडवही शकुनीला संपवायचे होते आणि दुर्योधनाचा पक्षही संपवायचा होता, त्या शकुनीच्या समोर जर जगाच्या मालकानं रथ नेऊन उभा केला असता तर अर्जुन रडले असते? नाही महाराज. पण इतका खेळ आहे जगाचा मालक की रथ द्रोणाचार्याच्या समोर नेऊन उभा केला आणि मग म्हणले, हा ना अर्जुना आता. मला सांगा, ज्या गुरुनं ज्या शिष्याला लहानपणापासून विद्या दिली, स्वतःच्या पुत्रावर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं प्रेम अर्जुनावर केलं महाराज. आणि गुरुवर शस्त्र उचलणं अर्जुनाला, मला सांगा, आपल्याला पटत नाही हो. तर अर्जुनाला कसं शस्त्र मारावं लागेल वाटन? मला तुम्हाला हे सांगायचंय की त्याच्या हातामध्ये सगळे सूत्र असून त्यानं द्रोणाचार्याच्या समोर रथ का उभा केला? कारण ते करतेच महाराज तसं. विठाला 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 मला हे उदाहरण याच्यासाठी सांगायचंय की अर्जुनाचा रथ द्रोणाचार्यासमोर नाही. हे दृष्टांत मी याच्यासाठी सांगितला की अर्जुनासारख्याला रडवण्याचं काम जो करतो ते आपल्याला सुद्धा रडवण्याचं काम करते. गड्या लक्षात घ्या, आपल्याही जीवनाचा रथ सारथी कोण आहे माहित आहे? चालह शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. हे शरीर कोणाची असते,
शरीर त्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही महाराज. कारण हे विश्व त्यानं निर्माण केलेलं आहे आणि या विश्वातला सर्वात जो जीव आहे तो त्याचा अंश आहे महाराज. त्याच्याशिवाय हे चालू शकत नाही. जसा अर्जुनाचा रथ सारथी तो आहे आणि आपल्याही जीवनाचा रथ सारथी तो आहे. आपला भ्रम आहे की संसार मी चालवायलो असे म्हणतात ना महाराज. भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. सांगू का मायेचं पांघरून जगाच्या मालकानं आपल्यावर घातलेलं असते. मला तुम्हाला हे सांगायचंय की आपल्या सुद्धा संसाराचा रथ जगाचा मालकच चालविते. खरं सांगू का जेव्हा आईच्या उदरामध्ये जीव असते तेव्हा त्याला ती माया काहीच करीत नाही महाराज. जेव्हा आईच्या उदरामध्ये जीव असते तेव्हा ती माया भगवंतानं जी माया निर्माण केलेली आहे ना ती त्या जीवाला काहीच करीत नाही महाराज. आणि भगवंताशी संभाषण करीत आहे ते जीव. मग भगवंताला तो जीव आपल्या आईच्या उदरामध्ये असताना एक नवस करते. कोणचा? एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी देवा. खरं सांगू का या दुःख किती आहे या उदरामध्ये काय सांगू देवा. गर्भीची यातना
मज भोगिता नारायणा. देवा अरे काय सांगावं या गर्भातलं दुःख. विष्टाले पचहुकडे नाकी तोंडी कुर्मकीडे हे गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. देवा आईच्या उदरामध्ये असताना काय दुःख आहे देवा, काय सांगावं तुला. पण एकही भेव आहे त्याला, पण ते भेव महाराज कोणालाच कळत नाही. गर्भाच्या बाहेर देव म्हणते तुला काढतो, पण माझे पाय आठविशील न म्हणते हो. पण एका महात्म्याला महाराज भगवंताची माया लक्षात आली की आपण बाहेर निघालोत रे निघालोत की भगवंत रथ मायेचा घेऊन उभाच असते आणि रथामध्ये बसून जीवन कधी संपून जाते तर कळत नाही. महाराज मग जीवनभर आपल्याला खेळविते. म्हणून एक जीव असा भ्याला महाराज या माईला. आणि आईच्या उदरामध्ये 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही तर तब्बल 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिला. आणि मग त्या गर्भाच्या व पित्यानं सांगितलं देवा म्हणले माझ्या पत्नीच्या उदरामध्ये जीव आहे पण तो प्रस्तुत होत नाही. जगाच्या मालकानं सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या माऊलीच्या गर्भामध्ये प्रवेश केला उदरामध्ये. आणि त्याला सांगितलं हे गौरख थांबतो. त्यानं मग सांगितलं देवा ही अशी जागा आहे की या जाग्यावर तुझी माया काहीच करीत नाही. मला तू या मायेचं लय भेव वाटते गड्या. देवानं सांगितलं मी तुला वचन देतो माझी माया तुला काहीच करणार नाही. पण त्यानं त्या जगाच्या मालकावर विश्वास ठेवला नाही. म्हणला मी येतो बाहेर. बाहेर आला. ब्राह्मणाची पोर एक खेळासी भ्याले, खेळासी भ्याले, ब्राह्मणाची पोर एक खेळासी भ्याले, खेळासी ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. कारण महाराज त्या मायेच्या भेवामुळं
जो जीव माझ्या आईच्या उदरामध्ये लपला महाराज त्याचं नाव शुक. व्यासांचा मुलगा वाटिका आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष लपला आणि बाहेर आल्याच्या नंतर पळू लागला. देवा मला तुझी माया झडप घालीन. आणि म्हणून सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे महाराज. माझा दृष्टांत एवढा आहे की भगवंताची माया आहे आणि ही माया प्रत्येकाला खेळवते. फक्त खेळलं तितकं पाहिजे जीवानं. मग एका व्यक्तीने प्रश्न केला, महाराज सृष्टी जगाच्या मालकानं निर्माण केली. हो. मग सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर मायाचं पांघरून ही जगाचा मालक घालतो. महाराज म्हणले हो. मग देवाला साध्य काय करायचंय? देवाला साध्य काहीच करायचं नाही. देवाला तुम्हाला साध्यापर्यंत नेऊन घालायचंय. का? कारण या देहाची किंमत आपल्याला माहित नसती आणि मायेचं पांघरून घातल्याच्या नंतर तुम्हाला देह इथं कशासाठी भेटलाय, या देहाचा उपयोग कशासाठी आहे, आपण किती फिरून आलोत आणि या देहाचा उपयोग या मानवी देहाला आल्याच्या नंतर आपल्याला कशासाठी करायचा आहे हे कळण्यासाठी मग एक म्हणला माया देवच घालतय. आणि मग माया घातल्याच्या नंतर आपल्याला कसं लक्षात येईल? मग सहजासहजी या देहाचं महत्व जर तुम्हाला देवानं कळून दिलं तर मग तुम्ही कशाला जन्माला आले? कारण या देहाचं महत्व आपल्याला लक्षात येण्यासाठी जीवनातल्या बऱ्याच परीक्षा द्याव्या लागतात. विद्यार्थी शाळेत गेल्याच्या नंतर गाईड सोबत नेऊ देतात का परीक्षाला बाळू महाराज? नाही नेऊ देत. का? कारण परीक्षा वर्षाच्या काठ्याला असती आणि वर्षाच्या काठ्याची परीक्षा देण्यासाठी वर्षभर अभ्यासच करावा लागतो. अभ्यास केल्याच्या नंतर त्या परीक्षामध्ये स्वतः लिहावा लागते. गाईड नेऊन कॉप्या केल्याच्या नंतर पास झाल्याच्या नंतर तुम्ही स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकत नाहीत गड्या. म्हणून मग एका व्यक्तीने प्रश्न केला, म्हणले महाराज आम्हाला पटलं, पण एक सांगा की जगाचा मालक मायेच्या प्रभावामध्ये जीवाला गुंतून ठेवतो आणि मग कोण्या वळणावर नेऊन घालते? अशा विशिष्ट प्रकारच्या वळणावर देव जगाचा मालक नेऊन घालते की अशी परिस्थिती निर्माण होती की तिथून आजपर्यंत कोणीच वापस आला नाही. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाणार आहे महाराज. पण भगवंताचं स्मरण होण्यासाठी जगामध्ये ज्या दुःखाच्या परीक्षा असतात त्या परीक्षा महाराज जीवनामध्ये उद्भवतात आणि त्या परीक्षामध्ये माणूस काहीतरी शिकला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता माझी येण्याची परिस्थिती नाही महाराज. कशामुळं? कारण मी 1 तारखेला माझ्या डोळ्याचे टाके काढले. कारण माझ्या डोळ्यासोबत थोडासा अपघात झाला, माझी दृष्टी गेली. माझी आजही येण्याची परिस्थिती नाही, पण मी आलो. मग तुम्ही म्हणता महाराज पाकिटामुळे हिंडत अशी, असं म्हणणं येते. ऐका ना गड्या, पाकिटामुळेही नाही, मी आलो कशासाठी इथं? कारण तुम्हाला सांगू,
चिखलामध्ये दगड मारल्याच्या नंतर पांढरे शुभ्र कपडे अंगामध्ये परिधान करा आणि चिखलामध्ये दगड मारा, तुमच्या अंगावर शितुडे उडल्याशिवाय राहणार नाही. पण तोच दगड घ्या, आंब्याच्या झाडावर मारा, वरी कैऱ्या असतात, पाड असते, दगड मारल्याबरोबर पाळ पडल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे संसारामध्ये मी का बडबड करी नका महाराज. रोज बडबड करायलो, 2-2, 3-3 घंटे फोनवर बोलतोय माणूस, संसारातल्या प्रत्येक कुटुंबीयवासियांशी बोलतोय माणूस. हे तरी कीर्तन 2 घंट्याचं असते. मग मला सांगा, संसारामध्ये बडबड केल्याच्या नंतर साध्य काय गाठतंय माणूस? परमार्थामध्ये 2 तासाच्या कीर्तनामध्ये याची तरी जगाचा मालक नोंद घेते गड्या. आणि ही नोंद माझ्या जीवनामध्ये कुठेतरी कामी येते. म्हणून ह्या जीवनाच्या परीक्षा असतात, खरं सांगू का. आणि या परीक्षामध्ये काहीतरी शिकलं पाहिजे. मी 3 महिने झाला आज घरी आहे. किती महिने? 3 महिने झालं घरी आहे. पण 3 महिन्यामध्ये मी 5 कीर्तन केले महाराज. बरेच कीर्तन मला कॅन्सल करावं लागले. कशामुळे माहितीये? कारण डॉक्टर साहेब म्हणले बोलायचं नाही. मला फार वाईट वाटू लागलं. कारण याच्यासारखा आनंद नाही गड्या. मला काय प्राप्त होईल, काय मी साध्यापर्यंत जाईन हे मला काहीच माहित नाही. पण ही नशा अशी आहे की तुम्ही जगातली कुठल्याही प्रकारची नशा करा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. स्वर्गामध्ये सुद्धा असा सोहळा नाही. खरं सांगू, माझी दृष्टी गेली, मला दुःख आहे माझ्या डोळ्याचं. पण या दुःखाचं मला थोडंसही काही वाटत नाही. का सांगू? माझं अंतःकरण भरून येते महाराज. हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर मित्र असतील, नातेवाईक असतील, कुटुंबीय असतील, सगळे माणसं महाराज जीवा पाड प्रेम करतील. इथं 2 मिनिटामध्ये महाराज ते दत्तराव महाराज म्हणजे या गावचे श्री हरिभक्त परायण दत्ता मामा, अंतःकरण भरून आलं महाराज. माझ्या हाताला धरलं आणि बाहेर नेऊन आणलं महाराज. इतकं प्रेम कशामुळे माहित आहे? की माझ्या जगाच्या मालकाचं नाव घेणारा एक कीर्तनकार आहे. मग ज्या जगाच्या मालकाचं नाव घेणाऱ्या व्यक्तीवर जर समाज एवढं प्रेम करत असेल तर तो जगाचा मालक किती तुमच्यावर प्रेम करत असेल. हा देह तुम्हाला देऊन मला तुम्हाला एवढं सांगायचंय की तो अशा वळणावर तुमचा रथ नेऊन उभा करतोय तिथून आतापर्यंत कोणीच वापस येत नाही. आणि या मृत्यू लोकाचा नेमच असा आहे महाराज की या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्या जागेवर प्रत्येकाला जावं लागते. मानव असेल, दानव असेल का देव असेल, इथं आलेल्या अवताराला सुद्धा जावं लागलं.
तुम्हाला एक दिवस जावं लागते. मानवालाच नाही, दानवालाच नाही, भगवंतानं या सृष्टीमध्ये अवतार घेतल्याच्या नंतर जगाच्या मालकाला सुद्धा येणे एकले हो जाणे ही सेवटे. एकले हे जाणे ही सेवटे. एकल्यालाच यावं लागतंय आणि एकल्यालाच जावं लागतंय महाराज. इथं तुमच्या सोबत कोणीच येत नाही. फक्त आपण प्रमाणामध्ये काय म्हणायचं, नाही कुणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. मग एखादा व्यक्ती वैराग्य धारण करते महाराज. आपलं इथं कोणीच नाही मग जाचं. एखाद्या वेळेस प्रत्येक सांसारिक जीवाला वैराग्य धारण होते महाराज, पण काही क्षणापुरते टिकते. या संसारामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला संसाराचे चोचले भोगत असताना एखाद्या दिवस असं वैराग्य धारण होतंय, पण ते वैराग्य टिकत नाही. असे प्रमाण पाठ करतात महाराज. काय काय माणसं सहजच म्हणतात, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे असं म्हणतात. एका व्यक्तीच्या समजा मुलांनी आपल्या बापाला काहीतरी संसारामध्ये चालूच असते गड्या. संसार म्हणल्यावर दुःख आहेत. हे संसार आपण संसारामध्ये जीवन जगत असताना कधी मुलगा बोलन, आपण मुलाला बोलतो, आपला भाऊ आपल्याला कधी बोलेन, भावाला आपण बोलतो. आणि तुम्हाला सांगू का, संसारामधली एक मजा एक वेगळी असते गड्या. संसारामध्ये प्रतिस्पर्धी असल्याशिवाय जीवनाला आनंद नसते बर का. जीवनामध्ये बोलणारे माणसं असावा, संसारामध्ये दुःख देणारे माणसं असावा. आणि दुसरी गोष्ट, संसारामध्ये दुःख असल्याशिवाय जीवनामध्ये मजाच नाही. दुःख बांधवारी आहे संसार, दुःख बांधवारी आहे संसार.
संसारामध्ये तिळाईत काही सुख नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. इथं सुखाचा विचारत नाही महाराज. पण खरं सांगू का, सुखाचा विचार जरी नसन, पण या संसारामध्ये जर तुमच्यावर जर संपूर्ण जगत जर प्रेम करायला लागलं तरी तुम्ही जीवन जगू शकत नाहीत गड्या. कारण सांगू, जोपर्यंत माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्रास देणारे लोक होते तोपर्यंतच माऊली महावैष्णव ज्ञानोबा राहिले. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत माझे ज्ञानोबा राहिले. पण ज्या वेळेस माझ्या माऊलीचं जीवन चरित्र सर्व समाजाला माहीत झालं आणि माऊली जेव्हा सर्व समाजाला कळाले, त्या दिवशी माऊली समाजामध्ये राहिले नाही, समाधी घेतली. महाराज आता नको देवा. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, पण जगद्गुरु तुकोबरायला तेव्हा काहीच वाटलं नाही. पण ज्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, त्या जगद्गुरु तुकोबरायची आरती रामेश्वर भट्टांनी गायली. महाराज त्या दिवशी जगद्गुरु तुकोबराय म्हणले, मला आता या विश्वामध्ये राहायचं नाही. कारण संसारामध्ये जीवन जगण्याची मजाच तेव्हा आहे की संसारामध्ये दुःख देणारे जर व्यक्ती असतील, दुःख आपल्या जीवनामध्ये असेल तरच माणूस जीवन जगू शकते. सगळेच जर प्रेम करायला लागले तर ते माणूस देवाला आवडते बघा. देव त्याला जास्त दिवस ठेवित नाही. म्हणून प्रत्येकाला एक दिवस या विश्वामधून जायचंय हे मला सांगायचंय. या विश्वामध्ये आल्याच्या नंतर एकही माणूस राहत नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. कारण इथं देवाला जावं लागतंय, इथं मानवाला जावं लागतंय आणि इथं दानवालाही जावं लागतंय. एक व्यक्ती म्हणला, पत्नीपाशी गेला, म्हणला काय मला जन्म मृत्यू मला हे फेरत चुकता करायचं, मला मरायचं नाही. कस काय? म्हणला आपल्याला याचा कटाळा आलाय, आपल्याला तर अमरच व्हायचंय. म्हणले कस काय अमर होता येईल? मंदार पर्वतावर गेला, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून अशी कठीण तपश्चर्या केली, एका पायावर उभा राहिला, काही खाल्लं नाही. अशी बरेच काळापर्यंत महाराज तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि ब्रह्मदेवापाशी आल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं सांगितलं, माग. म्हणले काय मागायचं? तर म्हणला, ब्रह्मदेवा मी मागीन ते देता. म्हणले आता तो तपश्चर्या तशी केली, माझ्यापाशी जर असलं तर देईन बापा. म्हणला मला काहीच नग, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणले येडायस काय रे? अमर करण्याचं माझ्या हातात तर नाहीच, पण स्वतः मला सुद्धा मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर जावं लागतंय. तू ज्ञानेश्वरी वाचित नाहीस का? ते मला नाही बाबा. थोरी याचा मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, तो पुनरावृत्तीची मापा सिग झाला. स्वतः मला सुद्धा मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर जावं लागतं. तू म्हणायला अमर व्हायचं, माझ्या दुकानात ते मालत नाही ना. मला मग दुकान कशाला टाकलं? मी एवढी कठीण तपश्चर्या केली, तुम्ही मला हे दान देत नाहीत. म्हणले राजा, तू अशी मागणी मागायला की ती शक्य नाही आणि शक्य नसणारी गोष्ट मी तुला कशी देईन? म्हणला ब्रह्मदेवा, मग मी एवढी तपश्चर्या केलेली निरर्थक जाऊ देतात काय? म्हणले निरर्थक नाही, काहीतरी मला ऑप्शन सांग. म्हणला मग मला काही पर्याय द्या मरणाचे. म्हणले सांग तुला काय पाहिजे? मग मला असं मरण द्या, पशुच्या हाताने मला मरण नाही आलं पाहिजे, नराच्या हाताने मला मरण नाही आलं पाहिजे, मला दारात मरण नाही आलं पाहिजे, मला घरात मरण नाही आलं पाहिजे, मला दिवसा मरण नको. मग दिवसा माणसं मरत नाहीत का? आणि रात्री माणसं मरत नाहीत का? मला रात्री मरण नको, मला शस्त्राच्या हाताने मरण नको, मला अस्त्राने मरण नको. मला सांगा, इतके वरदान ब्रह्मदेवाला मागू लागला आणि ब्रह्मदेव तथास्तु तथास्तु तथास्तु. ब्रह्मदेवाचा पिय जवळच होता, त्यानं ब्रह्मदेवाचा हात धरला आणि म्हणला, तुम्हाला वयामानानं काय सुधरण काय? जरा आता तुम्ही म्हातारे झाले, येडपटपणा करू नका. तुम्हीच म्हणले की या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतंय, असे वरदान द्याले तर ते मरायचं नाही ना. ते म्हणले येड्या, मी कशाच्या जीवावर वरदान द्यालो हे मलाही माहिती आहे. एक पोरानं गाणं काढलं होतं पाहता हे एका वर्षाखाली. काय काढलं होतं? माझ्या पप्पानी गणपती आणला. काढलं होतं का? त्या गाण्याचं मला एक
वाक्य फार आवडत. टुकू मुकू बघतोय चांगला. ब्रह्मदेव म्हणले अरे वेड्या, मी जे वरदान द्यालो नाही माझ्या जीवावर देत नाही, ते टुकू मुकू बघतोय चांगला कोण? जेने हे विश्व निर्मिले परची देवा नव्हता पिले, स्वर्गाते धरिले सत्ता मात्र आपोलिया. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे अपोलिया. अरे वेड्या, म्या कितीही वरदान देऊ दे पण ते सगळं बघायला ते काय करते? अरे या मृत्यूलोकाचा नियम आहे, इथं आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस जावा लागते. त्याने कितीही वरदान मागू दे. मला सांगा, हिरण्यकश्यपून भागवतामध्ये आपण पाहिलं कसे वरदान मागितले होते. देव जर महाराज साधारण असता तर हिरण्यकश्यपून अमर झाला असता. रात्री मरण नको, दिवसा मरण नको. वरदान खरं केलं का नाही? त्याचं वरदान महाराज खरं केलं आणि हिरण्यकश्यपूला सुद्धा मारलं. चौथा बाजून नरहरी, चौथा बाजून नरहरी, चौथा बाजून लोकांमध्ये असे काही वरदान हिरण्यकश्यपूने मागितले की मारणं शक्य नव्हतं, पण हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं खांबामध्ये प्रगट होऊन नरसिंह रूपामध्ये हिरण्यकश्यपू वाजविला का नाही? गुर गुर केरू लागला महाराज आणि मारला का नाही? म्हणून या मृत्यू लोकाचा नेमच असा आहे, कोणीही असू द्या एक दिवस त्याला जावाच लागणार आहे महाराज. असे काही शास्त्रामध्ये उदाहरणं देता येतील. मरण थोडस पुढी ढकललेले उदाहरण मी सांगन तुम्हाला, पण या मृत्यू लोकामध्ये अमर झालेला, कारण याचं नावच मृत्यू लोक आहे ना महाराज. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला एक दिवस जावं लागणार आहे. मरण ढकललेले उदाहरण मी तुम्हाला सांगन. मला सांगायचे तुम्हाला, एक प्रेत यात्रा रस्त्यानं जाऊ लागली. काय जाऊ लागली? प्रेत यात्रा जाऊ लागली. आणि प्रेत यात्रा जात असताना महाराज एक महात्मा समोरून येऊ लागला. आणि पहिली प्रथा होती, आपला पती मरण पावल्याच्या नंतर त्या पती सोबत सती जाण्याची प्रथा होती पहा. आणि ती प्रेत यात्रा जात असताना ती माऊली आपले केस सोडून त्या प्रेताच्या समोर चालू लागली. आणि प्रेताच्या समोर चालत असताना एक महात्मा समोरून येतोय. त्या माऊलीच्या अंतकरण भरून आलं. जाता जाता महात्म्याचं दर्शन व्हालंय म्हणून ती माऊली खाली वाकली आणि दर्शन घेतलं. महात्म्याच्या तोंडातून उद्गार पडले, सौभाग्यवती भव. अंतकरण त्या माऊलीचं भरून आलं. महाराज खरं सांगू, हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? म्हणले बाई,
याच जन्मातला आशीर्वाद आहे. मग ऐका, या जन्मातला आशीर्वाद तुम्ही जो दिला तो आशीर्वाद खोटा होईल का? कारण जी ही प्रेत यात्रा माझ्या मागे आली ना, ही माझ्या कुंकवाच्या धन्याची आहे. आणि माझ्या कुंकवाच्या धन्यानं या जगाचा निरोप घेतलाय. तुम्ही सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद मला दिला. पण तो महात्मा साधा नव्हता महाराज. त्या महात्म्यानं सांगितलं, माय आतापर्यंत मी दिलेले आशीर्वाद खोटे झाले नाही आणि हेही आशीर्वाद खोटा होणार नाही. म्हणले माय. त्या माऊलीने सांगितलं, दादा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण तुमचा आशीर्वाद कशाहून खरा होईल? माझे सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. माझ्या जीवनामध्ये मी कधीच खोटं बोललो नाही. मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर खोटं बोलल्याशिवाय संसार सुलत नाही. बाळू तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या, एका बोले संताच्या, एका बोले संताच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या, एका बोले संताच्या, एका एका संत म्हणे खरे झाले खरे झाले एका बोले संतांच्या. खरं झालं नाही का महाराज? झालं नाही खरं. त्या माऊलीला सांगितलं, माय मी माझ्या आयुष्यामध्ये या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर माझ्या या वयापर्यंत एकदाही खोटं बोललो नाही. कारण मला खोटं बोलायची गरजच पडली नाही ना. कारण मला खिसात नाही ना. खोटं खिसा असणाऱ्याला बोलावं लागते. कोणाला? खिसा असणाऱ्याला. आणि म्या खिसात नाही ना केला म्हणजे म्या शर्टच नाही शिवल्या खिशाचं, तर मला खिसा करण्याची काही गरजच भासली नाही. खोटं त्याला बोलावं लागतंय ज्याला संसाराचे चोदले भोगावे लागतात. आणि संसारातले चोदले परिवारासाठी पूर्ण करावं लागते, त्याला खोटं बोलावं लागते. पण मी माझ्या जीवनामध्ये मला खोटं बोलण्याचं कामच पडलं नाही. आणि मी खोटं बोललो नाही त्याचं तप माझ्या वाणीमध्ये आलं. मी जे बोलन ते खरंच व्हावं लागतंय. आमचं खरं काऊन होत नाही माहितीये का? 70 भाचाच्या आणि उस्मान भाईचे भजे, त्याच्यामुळे आमची वाणीनं काहीच खरं होत नाही महाराज. त्या महात्म्यानं सांगितलं, माय याच आयुष्यामधला आशीर्वाद आहे. कोण्या? जे मी बोललो याच आयुष्यामधला मी तुला आशीर्वाद दिलाय. सांगितलं, बाबा कस काय तुम्ही असं म्हणायले? म्हणले, माय पाय आता जी प्रेत यात्रा मागून येऊ लागली महाराज, त्या महात्म्यानं आवाज दिला, बाबा. तसं म्हणल्याबरोबर महाराज झोपीतून उठावा तसा महात्मा बाबा तो उठला. त्या महात्म्याचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. आणि जो उठले ते सच्चिदानंद बाबा. उठले का नाही महाराज? मरण ढकललं का नाही? मला एक सांगायचंय, मेलेला माणूस जिवंत केला. माणूस जिथे उठविले
माणूस जिते उठविले, वेळ काळा ते ग्रास, वेळ काळा ते ग्रासले. मला तुम्हाला हे सांगायचे की काळाला थोडस बाजूला सारलं म्हणजे सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं म्हणजे अमर केलं का? त्या सच्चिदानंद बाबाला मरावंच लागलं, फक्त काळ थोडासा पुढे ढकलला. अशी बरेच उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील की थोडस ढकललं मरण, पण अमर होता आलं नाही. या मृत्यूलोकाचा नियमच असा आहे, इथं प्रत्येकाला एक दिवस जावा लागणार आहे. पण संत महात्म्याचे आपल्यावर एवढे उपकार आहेत महाराज, एवढे उपकार आहेत. मला तुम्हाला एवढं सांगायचंय की संत वाङ्मयामध्ये जन्माच्या आधीची प्रक्रिया लिहून ठेवलेली आहे. कायच्या? जन्माच्या आधीची ही प्रक्रिया लिहून ठेवलेली आहे. जन्माच्या नंतर जे मृत्यूपर्यंतची ही प्रक्रिया लिहून ठेवलेली आहे. आणि जन्मा नंतरची ठेवली आणि मृत्यू नंतरची ही योजना लिहून ठेवलेली आहे. तुम्ही म्हणाल महाराज जन्माच्या आधीची आपण पाहिली, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जाईपर्यंत कितीही प्रमाण आहेत, पण मृत्यू नंतरही आपलं लिखाण झालेलं आहे की मृत्यूच्या नंतर आपण कुठे जातो, आपण काय करतो, आपल्याला गती कशी प्राप्त होती, कशा प्रकारची गती प्राप्त होते, आपल्या कोणत्या क्रमानं माणूस कुठे जातोय, कसा विधी आहे, या सगळा घटनाक्रम माझ्या संत वाङ्मयानं आधीच लिखित केलेला आहे. मला सांगा आपण काल किती माणसं मेले, आज किती माणसं मेले आणि उद्या किती माणसं मरणार आहेत. इथं जर कोणालाही प्रश्न विचारला तर मी छाती ठोकपणे सांगू शकतो की इथं कोणालाच सांगता येणार नाही की काल किती मेले. आकडा सांगता येते बाबा? नाही सांगता येत. आज किती मेले म्हणजे आज किती मरणार आहेत हा आकडा कधीच सांगता येणार नाही आपल्याला. आणि उद्या किती मरणार आहेत हेही आकडा आपल्याला सांगता येणार नाही. पण 700 वर्षापूर्वी माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी हे आकडा लिहून ठेवलाय. कोणचा सांगू? आजा मेला पंजा मेला मसना माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी हा आराखडा सांगितला. याचं गणित कसं आहे माहितीये का? काल किती मेले म्हणजे आज्याच्या वयाचे किती मेले, आपल्या पंजाच्या वयाचे किती मेले, आज किती मेले, आपल्या बापाच्या वयाचे मेले आणि उद्या किती मरणार आहेत. नातू पंतू तोही तैसा झाला म्हणजे आपल्या वडिलांच्या देखत लेकर मरायले. त्याचा अर्थ असा आहे की देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हा आराखडा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी लिहून ठेवला. तसं संत वाङ्मयाचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, माणसाला कुठं काही कोणाला विचारायची गरजच नाही. आपल्या मनाला प्रश्न पडला की माणसानं संत वाङ्मय उघडा, भागवत उघडा, ज्ञानेश्वरी उघडा, कुठंच जाऊ नका. ग्रंथ सामुग्री एवढी आपल्या भारत देशामध्ये आहे आणि आपण इतके भाग्यवान आहोत की या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला आणि त्याच्याही पेक्षा आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये जन्म मिळाला. या परभणी जिल्ह्यामध्ये माऊली
मारुतराव महाराज दस्तापूरकरांसारखे महात्मे जन्माला आले, त्यांच्या मातृभूमीमध्ये आपण वास्तव्य पवित्र आपण भाग्यवान माणसं आहोत की या पवित्र मातीमध्ये जन्माला आलो। त्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तर आधीच लिहून ठेवलेली आहेत। खऱ्या अर्थाने अल्पायुष्य मानव देह ते शतीन घडिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व काय भजनाशी उरले ते पाहेगा। म्हणून मला तुम्हाला फक्त वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तन आहे, तिथपर्यंत मला घेऊन जाते। आपल्यापाशी टाइम थोडा राहिलाय। संत महात्म्यांनी जीवनानंतर मृत्यूनंतरच ही लिखाण केलेलं आहे। माणसाचं म्हणणं काय असतं माहितीये का, आप मर गए दुनिया डूब गई। आपण मेल्याच्या नंतर कायचं दुःख कायचं सुख माणसाला काय कळते, पण खऱ्या अर्थानं खरं शास्त्र मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये सांगणार आहे। कारण आपल्याला सुरू करायला टाइम झाला महाराज, आपल्याला कीर्तन सुरू करायला टाइम झाला आणि पुढे थोडासा सुरुवातीला लाईनीचा विक्षेप झाला, म्हणून काही लिंक तुटल्या। असू द्या, पुन्हा कधी जरी वेळ आली तर बघू आपण, है का नाही। पण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन असल्यामुळे एक घरी घेऊन जा कीर्तन थोडस सांगतो तुम्हाला शास्त्र। प्रत्येक माणसाचं म्हणणं असते की माणूस मेल्याच्या नंतर माणसाला काय गती प्राप्त होती महाराज, आपल्याला काय दिसतंय का कळतंय, हे खोटी गोष्ट आहे महाराज। खरं सांगू, आपण जीवनामध्ये मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाचं असं म्हणणं असते की माणूस लगेच दुसऱ्या योनीला प्राप्त होते, असं नाही बरं। येण्याची जशी प्रक्रिया आहे, 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुची ये घरी, आणि मानवा भितरी 4 लक्ष। ही प्रक्रिया भोगून माणूस माणसाच्या मानवी देहाला प्राप्त होते। आता आहे का, जशी प्रक्रिया जन्माला यायच्या आधीची आहे तशीच प्रक्रिया मृत्यूनंतरची आहे महाराज। पण आपल्याला लक्षात येत नाही गड्या। लक्षात घ्या, माणूस मेल्याच्या नंतर या देहातून जीव निघाला रे निघाला। मला इथं 13वा सांगायचा नाही, 13व्याच्या दिवशी सांगितल्या जाते। 10व्या गंगा पूजन हे आपलं वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे। 13व्याच्या पुढूनच आपण बोलणार आहोत। हे वर्ष श्राद्ध आहे आणि 13वा झाल्याच्या नंतर या जीवाची गती सुरू होत असते। कशी माहिती, लक्षात घ्या, हा जीव 17व्या दिवसापासून त्याचं मार्गक्रमण सुरू होते। कितव्या दिवसापासून? 17व्या दिवसापासून या जीवाचं मार्गक्रमण सुरू होतंय। वैतरणी नावाची नदी आहे, ती वैतरणी नदी पार करून त्याचे 16 मुक्काम होते। किती मुक्काम होते मी माझ्या मनानं सांगत नाही, तुम्ही गरुड पुराण उघडा आणि गरुड पुराणामध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये या 16 मुक्कामाचं वर्णन आलेलं आहे। थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। ह सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्वसेलाग्रमो क्रौंचम क्रूरपुरम विचित्त भवनम ब्रह्मपदम दुःखदम
नानाक्रंदपुरम सुचित्त भवनम रौद्रम पयो वर्षनम शीतो धम्म भव भीति धर्म नगरम यमम गतम चाग्रजा. या 16 मुक्कामाचे नाव आता उघड करून सांगत नाही, कारण आपल्याला पटकन महाराज मला पहिल्या चरणावर जायचंय. हे 16 मुक्काम झाल्याच्या नंतर जे 5.5 महिन्याला नानाक्रंद नावाचा मुक्काम आहे महाराज, तिथं 5.5 महिन्याला तिथं माणूस जातोय. 5.5 महिन्यापर्यंत या जीवाला घरच्याची कत्ते आठवण करू देत नाही. हा जीव 5.5 महिना झाल्याच्या नंतर नानाक्रंदपूर नावाचं गाव लागतंय, तिथे या जीवाचा वास्तव्याला मुक्काम असतंय. तिथून त्याला सांगते, तू काय केलं राजा, तू देवाचं नाव घेतलं नाही रे, तू देवाला कधी आठवलं नाही रे, तू पाय तुला पुढे गेल्याच्या नंतर ही आठवण येणार नाही. एकदा या मृत्यू लोकामध्ये तू जन्माला आलास, तू या मृत्यू लोकामध्ये हे नाते संबंध जोडलेस, म्हणून एकदा तुला हे माग बघण्याचा चान्स आहे, बघून घेतोय हे नातेवाईक. आणि मग ते जीव महाराज पृथ्वीमध्ये खाली बघत आहे आपल्या नाते संबंधाला. किती महिन्याला? 5.5 महिन्याला तो जीव खाली बघतोय आणि भगवंताला म्हणतोय, देवा मी खूप वाईट केलं रे, मी तुझं नाव कधी घेतलं नाही, मी तुझं नाव कधी घेतलं नाही देवा, मी तुला स्मरण कधी केलं नाही. पण तिथं त्याला महाराज लगेच त्याचं तोंड गपचिप करते, म्हणजे आता ते उपयोग नाही, तुला आता चान्स नाही. दुसऱ्या दिवशी मुक्काम चालू होते, चित्रगुप्ताच्या नगरीपर्यंत पुन्हा त्याला ठेपा नाही. कुठपर्यंत? चित्रगुप्ताच्या नगरीपर्यंत जाईपर्यंत त्याला रोखल्या जात नाही. आणि चित्रगुप्ताचा मुक्काम कधी असते माहितीये? आज वर्ष श्राद्ध आहे. काल त्याचा मुक्काम त्या जीवाचा, ज्या म्हणजे आपल्या मंडोदरीबाई संपतराव देशमुख यांचा मुक्काम काल. हे शास्त्र सांगायला माया मंच नाही. निळा मने सांगता न वाटे खरे, भोगिता बरे जाणवे. आपल्याला प्रत्येकाला तिथं जायचंय महाराज. कालचा मुक्काम त्या जीवाचा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये, आणि त्याला मधामध्ये पण प्रवेश नसते. एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला मधात मुक्काम नसते. चित्रगुप्ताच्या दरवाजामध्ये त्याला उभं केल्या जाते. आपल्या सोबत जे दूत आलेले असतात त्या दूताला चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये पाठवतात, आणि आपल्या कर्माचा लेखाजोखा त्या चित्रगुप्ताचा दूत बाहेर घेऊन येते, आणि तिथं शिक्कामोर्तब होते, कर्माची यादी काढल्या जाते. इथं त्यानं काय केलंय खरं सांगू? आपण काय केलंय? आपल्याला जरी वाटत असलं की मी काही जगाच्या नजरेमध्ये मी नाही, पण सगळं चित्रगुप्ताच्या यादीमध्ये महाराज. तुमच्या कर्माचा लेखाजोखा चित्रगुप्त जशाच तसा उमटून त्याची यादी महाराज त्या दुसऱ्या दूताकडे देतो, आणि त्या दूताला त्या जीवासोबत पाठवतात. म्हणजे आज आपल्या मंडोदरी आई धर्मराजाच्या नगराच्या बाहेर आहे. म्हणजे आता मधामध्ये 12:30ला त्याला मधामध्ये प्रवेश भेटतोय. सकाळी 6ला चित्रगुप्ताच्या नगरीच्या बाहेर काढतात, आणि काढल्याच्या नंतर तिथं 2 मार्ग सांगितलेत गरुड पुराणानं. एक देव मार्ग आहे आणि एक यम मार्ग आहे. मग चांगले जर कर्म माणसाचे असतील तर देव मार्गाने पाठवतात, आपले जर कर्म जर वाईट असतील तर यम मार्गाने पाठवतात. जर आपले कर्म जर व्यवस्थित असेल तर देव मार्गाने मधात त्या जीवाला नेलं जाते, आणि नेल्याच्या नंतर धर्मराजाच्या समोर, म्हणजे यम राजा जे आपला जे मुख्य असतो, आपल्या कर्माचा लेखाजोखा करून आपल्याला कर्मगतीला पाठवायचंय, दुसऱ्या गतीला पाठवायचंय, ज्याच्या हातात असते त्याला धर्मराज म्हणतात. त्याच्या समोर नेऊन त्या जीवाला उभं केलं जातंय, आणि उभं केल्याच्या नंतर एकूण 5 जण असतात, आणि एकूण 3 जण असतात. पुन्हा पलीकडे जराशे 2 जण असतात. सगळे मिळून 10 जण असतात. धर्मराजाकडे जी चित्रगुप्तानं फाईल दिलेली असती ती धर्मराजाच्या हातामध्ये देतात. धर्मराजा ती फाईल आपल्या जवळ बसलेल्याच्या हातात देते. का माहितीये? आपण सर्वसामान्य जीव आहोत, आणि आपली फाईल धर्मराजा स्वतः तपासत नाही. काऊन माहितीये? तुम्ही म्हणता कस काय तपासित नाही? मला सांगा, माझ्या घरकुलाची फाईल मोदीने घेतलेली जमत नाही? जमत. कारण मी सर्वसामान्य जीव आहे. माझ्या घरकुलाची फाईल स्वतः मोदी तपासू शकत नाहीत. तसं आपण सर्वसामान्य जीव आहोत. ती फाईल धर्मराजाच्या नगरामध्ये सर्वसामान्य माणसाची फाईल ते बसलेली माणसं तपासते. मग ते 10 जण असतात ना, मग ते 10 जण म्हणते तिथं महाराज 5 जण साक्षीदार आहे बोलवतात. कोणचे? ऐका आता. एक साक्षीदार आहे सूर्य, दुसरा साक्षीदार आहे चंद्र,
तिसरा साक्षीदार आहे पृथ्वी माय, चौथा साक्षीदार आहे गणपती भगवान, आणि मुख्य जे आरोपीला जे शिक्षा ठोठवायची असते ना, ते मुख्य सबूत घेऊन आलेला म्हणजे पुरावा म्हणजे आपलं मन असते. मी माझ्या मनानं सांगत नाही. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणियाच्या मानसाचा झाडा घेती, गेल्या अनुरूप होती, तयाने मने मिळती माझी. माणसाच्या मनाचा झाडा कोण घेते माहितीये? ते जवळ बसलेले. आणि मग आपण किती जरी महाराज लपून काही केलं असलं तर आपलं मन तिथं खरं बोलते. आता बी आपलं मन खरंच बोलते. किती बी वाईट काम करा तुम्ही, जगाला वाणीतून नाही सांगायचे, पण आपलं मन म्हणतंय तो काय केलेलं आहे. इथं बसलेल्या मंडळी लक्षात ठेवा. म्हणून जिथं असं आपलं मन म्हणतंय तिथं तसं बी म्हणतंय मी काय केलेलं आहे. आणि मग त्याच्या सगळे पुरावे तपासले जातात. आणि मग 5 बदलले, 3 जण बाजूला जातात, 7 जण एका बाजूला येतात. बहुमत 7 जणांचं अग्रगण्य ठरवल्या जाते. आणि मग त्याला कोण्या योनीला पाठवायचं? पशुच्या योनीला पाठवायचं, वृक्षाच्या योनीला पाठवायचं, किड्याच्या योनीला पाठवायचं, नरकात पाठवायचं, स्वर्गात पाठवायचं का कुठे पाठवायचं? हे ते 7 जण धर्मराजाला सांगतात की याला या योनीमध्ये पाठवा. आणि त्याचा निर्णय अग्रगण्य धरून धर्मराजा म्हणते ठीक आहे, पण जसं ह्या मृत्यू लोकांमध्ये जेच आपल्याला शेवटची इच्छा विचारित आहे ना की बाबा तुला आता फाशीची शिक्षा होणार आहे. कायची फाशीची शिक्षा होणार आहे, तुझी अंतिम इच्छा काय? तेव्हा तो जीव या मृत्यू लोकांकडे पाहतो, देवा मी आतापर्यंत खूप वाईट काम केले रे देवा, मला आता मृत्यू लोकांमध्ये परत नेऊ नको, मला कोण्याच योनीला नको, मला कुठेच पाठवू नको, कारण मला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर मला काहीच कळालं नाही. पण देवा माझी अंतिम इच्छा मला या धर्मराजाने विचारली, मी एकदा चुकलो म्हणून काय झालं? फक्त माझी एकदा हा काही अभंगाच्या पहिल्या चरणी
तो जीव धर्मराजा थ्रू पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतो, देवा जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा. पांडुरंगा पण ते धर्मराज सांगतो, वेड्या चुकली या वर्म फेरा पडे, आता त्या तुला चान्स नाही, तुला जीव योनी भोगावीच लागेल. म्हणून त्याचे 3 अंश बनवले जातात. किती आता थोडंच राहिले, 3 अंश बनवले जातात. एक अंश भगवंतामध्ये विलीन होतो. कशामुळे माहितीये? ही प्रकृती जगाच्या मालकाने निर्माण केलेली आहे. हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे, ती सिनली तेत विसवे, ती परमगती मी. या गतीला आपल्या अंतःकरणामध्ये माझा जगाचा मालक विलीन करून घेतो. दुसरा जो अंश असतो तो पितृलोकामध्ये सोडला जातो. जे आपण वर्षाला अक्षय तृतीयाला पितृपक्षामध्ये ज्या पित्राला आपण म्हणतो ना, माणूस तर जीव योनी भोगाय जातोय, मग पित्र कशाचे तर ते एक अंश काढला जातो. आणि एक अंश आपला जो कुटुंबातला मी जाणार आहे, तुम्ही जाणार आहे, तर आपले गेलेले माणसं, त्याचा एक अंश पितृपक्षामध्ये आजही आहे. म्हणून उद्याची अक्षय तृतीया आहे ना, तर त्या अक्षय तृतीयाला अवश्य पित्र महाराज जीव घालायचे. कारण पित्राचा जो आशीर्वाद असते ना, ते आपल्या कुळासाठी फार महत्वाचा असते. म्हणून उद्याच्या अक्षय तृतीया त्याच पित्र लोकांची आहे जे आपल्या कुटुंबातून जातात ना, त्याच्या नावानं पित्र घातले जातात, पितृपक्षामध्ये घातले जातात. तो एक अंश पितृपक्षामध्ये नेऊन ठेवला जातो. आणि जो एक अंश उरतो तो या फेरा चुकता करण्यासाठी किती फेरा चुकता करावा लागतं? एक योनी कोटी फेरा. मग माणसाचा वारा कव्हा लागतंय? ह्या 84 लक्ष योन्या फिरून आल्याच्या नंतर पुन्हा मानव देहाला प्राप्त. म्हणून माझी एक विनंती तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून आहे, 84 लक्ष योन्या फिरून माणसाचा देह प्राप्त झालाय. आणि हा फेरा चुकता करून महाराज आपण माणसाच्या जन्माला आलोत. फक्त एकच करा, त्याचं नाव लय सोपं हो. म्हणून त्या जगाच्या मालकाचं नाव माझ्या सोबत एकदा घ्या, विठोबा. कीर्तन आपलं झालेलं एकाच कडव्यावर बोललो महाराज. खूप काय बोलायचं होतं, पण आपल्याला कीर्तन सुरू करायला वेळ झाला, थोडा लाईनीनं विक्षेप केला आणि खूप काय बोलायचं राहून गेलं महाराज. पण खरं सांगू का, खूप काही आनंद आला या कार्यक्रमामध्ये. महाराज मंडळी ही सुंदर आहेत, माझ्यावर प्रेम करणार आहेत. महाराज खरं सांगू का, पाहिल्या कोणी महाराज म्हणतच नाही हो. आता इथं बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला असेल, म्हणले असतील तारीख कोणी घेतली या बाबाची, काळा चष्मा घालून आलाय कोणा. पण खरं सांगू का, याच्यापाशी असं काय आहे? खरं सांगू का, माझ्यावर जगाच्या मालकाचे फार उपकार आहेत. माझ्यापाशी नाही काही, पण लोक माझ्यावर लय प्रेम करते, ते माझ्यापाशी फार मोठं. महाराज माझ्यापाशी ही सामुग्री आहे. आता हे जे उभे असणारे माणसं आहेत, ते सगळे माझ्यावर प्रेम करणार आहेत. महाराज आमचे एकनाथ महाराज आहे, बाळू महाराज आहे, योगेश महाराज आहेत, याच गावचं वैभव आहे महाराज. किती सुंदर पकवाद वाजवतात. त्याचबरोबर आमचे नागेश महाराज सूर्यवंशी, त्यांच्या माध्यमातून माझ्या तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा जे सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि खरं सांगू का, आज या मंडोदरी आईला पुढची गती प्राप्त होणार आहे. म्हणून या गतीसाठी त्यांच्या जावयांनी हा जो कार्यक्रम उपस्थित केलेला आहे, त्यांच्या सुद्धा कुळाला फार मोठं पुण्य लाभणार आहे महाराज. म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं सांगू का, जीवनामध्ये कुठलंही संकट येऊ द्या, या अभंगाचा अर्थच असा आहे की पांडुरंगाला धावा घातला जगद्गुरु तुकोबरायांनी. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये जे अनुभव आले, जशाच्या तसे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी या विश्वामध्ये सांगितले.
त्याप्रमाणे आतापर्यंत तुम्ही जगद्गुरु तुकोबरायांचे अनुभव ऐकले. आता सकाराम महाराजाचा एक अनुभव ऐका आणि ज्ञानेश्वर माऊली घेऊ. आपला टाइम झालेला आहे. खऱ्या अर्थानं खरं सांगू का, तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट येऊ द्या, या कीर्तनातून एकच शब्द माझा घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल झालं. तेरी बिगड़ी बनाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. मला माझ्या जीवनातला अनुभव एक सांगायचा आहे तुम्हाला आणि कीर्तन संपवायचंय. माझ्या जीवनामध्ये 3 महिन्यापूर्वी अशी घटना झाली. आणि खरं सांगा, तुम्ही म्हणता महाराज आम्ही तुम्हाला वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं बोलिले, तुम्ही तुमची कायला घटना सांगायली. मी माझी घटना याच्यासाठी सांगायलो की माझ्या घटनेतून भगवंत जर तुम्हाला कळाला तर माझं कीर्तन सफल झालं. 3 महिन्यापूर्वी माझ्या डोळ्याला अपघात झाला. मला पहिलंच एका डोळ्यानं दिसतंय आणि त्या ज्या डोळ्यानं दिसते त्याच डोळ्यावर अपघात झाला महाराज. पण खरं सांगू, मी जेव्हा संभाजीनगरला गेलो दवाखान्यामध्ये आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरनं माझे डोळे तपासले. तपासल्याच्या नंतर आमचे बंधू आहेत महाराज विठ्ठल महाराजीकर, यांना बाजूला बोलवलं आणि म्हणले तुम्ही त्याचे कोण आहेत. म्हणले मी माझा सक्का भाऊ आहे. म्हणले ते म्हणले दादा यांच्या डोळ्यातलं सगळं पाणी निघून गेलंय आणि आता हे पाणी निघून गेल्यामुळं यायचा डोळा तर काढावाच लागतंय, पण यायची नस डॅमेज झाली. काय झाली? नस डॅमेज झाली. आणि आतापर्यंत असं ऑपरेशन केलेलं नाही म्या की नस एवढी डॅमेज झाली. 1 इंच स्प्रिंकलरची महाराज ती पट्टी घुसली होती माझ्या डोळ्यात. त्या घसल्यामुळं ती नस माझी डॅमेज झाली. जसं आपण पाणी भरतो त्या लाल पिवळ्या नळीनं आणि जर मुडी पडली तर महाराज मधातूनच प्रेशर हाणते पाणी असे हे पडते, त्याप्रमाणे माझ्या नशेचं धोरण झालं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या नशेचं जर ऑपरेशन केलं नशीचं तर ती मेंदूला अटॅच नसे. कायला? मेंदूला नस अटॅच आहे. कालांतरानं जर ऑपरेशन जर आपलं जर मागं पुढे झालं तर यांचा जीव सुद्धा दगावू शकतो. काय? जीव सुद्धा दगावू शकतो. एवढी भयान परिस्थिती यांच्या डोळ्याची झाली. पण एक सांगतो तुम्हाला दादा, तुमच्या मनानं जर यांचं ऑपरेशन आपण जर केलं आणि ऑपरेशन जर सक्सेस झालं तर ठीक आहे, पण असा जगाच्या पाठीवर हे ऑपरेशन सक्सेस होऊ शकत नाही. कारण लेकर महाराज फुगा खेळते, ते फुगा फुटल्याच्या नंतर सुईद्वाऱ्यानं जर ववला तर किती हवा मारली तर त्या फुग्यामध्ये बसत नाही. तसा माझा डोळा चिंधडा झालता. पण आमच्या बंधूने सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशन करा, धावा मी माझ्या जगाच्या मालकाचा करतो. डॉक्टर म्हणले करायला काहीच हरकत नाही, पण मला असं म्हणायचंय की ऑपरेशन हे तुमच्या मनाच्या समाधानासाठी करतो मी. कायच्या? तुमच्या मनाच्या समाधानासाठी करतो. पण मी तुम्हाला सांगतो हे ऑपरेशन सक्सेस होणार नाही. आमचे बंधू म्हणले करा डॉक्टर साहेब. डॉक्टरनं 15-20 मिनिटांमध्ये माझ्या ऑपरेशनची तयारी केली महाराज. आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेबांनी माझं ऑपरेशन केलं. माझ्या ऑपरेशनला 32 मिनिटं लागले. आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर डॉक्टरनं आमच्या बंधूला पुन्हा बोलवलं. सांगितलं दादा मी ऑपरेशन केलंय, पण 3 दिवसाला डोळा काढण्यासाठी या, कारण ऑपरेशन सक्सेस होणार नाही. तुमच्या मनाची समज काढण्यासाठी ऑपरेशन केलेलं आहे. आणि ऑपरेशन सक्सेस नाही झाल्यामुळे 3 दिवसाला यांचा डोळा काढावा लागणार आहे आणि नशीचं ऑपरेशन करावं लागणार आहे. महाराज 3ऱ्या दिवशी जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्या डॉक्टर साहेबानं डोळा तपासला, डॉक्टर साहेबाच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्ही कोण्या देवाची भक्ती करतात? या व्यक्तीचा डोळा जिवंत झालेला आहे, त्या पांडुरंगाचे आम्ही नामधारक आहोत. आमच्या बंधूने सांगितलं. म्हणून महाराज जे डोळा जिवंत होणार नव्हता, ज्या डोळ्याची स्थिती तुम्ही जरी पाहिली असती
तर नीट होण्याची शक्यता नव्हती, पण जशाचा तसा डोळा करण्याची ताकद त्या विटेवरच्या मालकामध्ये आहे. आणि विशेष करून नस तपासली तर डॅमेज झालेली नस सुद्धा सुरक्षित केली. एवढा जगाच्या पाठीवर माझ्या स्वतःच्या जीवनातला अनुभव आहे. आणि हेच पाहून तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर संभाजीनगर मध्ये परमेश्वर कहाळकर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांच्या दवाखान्यामध्ये जा. आणि माझं हे डोळा जिवंत झाल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा महाराज स्वतः माळ घातली, एवढे डॉक्टर साहेब असून. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्या दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला माझ्या डोक्या इतका फोटो त्यांनी त्या हॉस्पिटलला लावलाय. कोणाचा माहित आहे? विटेवरच्या मालकाचा. कारण माझ्या डोळ्यामध्ये विज्ञानाचे 2 पुस्तके शिकलेले डॉक्टर साहेब, त्यांच्या जीवनामध्ये एवढी महाराज प्रगती होते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की संसार करत असताना संसार करू नका असं एकही संतांना सांगितलं नाही दादा, पण संसार करत असताना त्या जगाच्या मालकावर विश्वास ठेवा आणि आपली नौका त्याच्या स्वाधीन करा. तुमच्या जीवनाची नौका तो यशस्वीपणाने पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता माझा एवढाच मुद्दा तुम्ही घरी घेऊन जा. झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि विशेष करून ही सिस्टीम सुद्धा चांगली आहे महाराज. सर्व मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. खूप काही बोलायचं होतं, पण बोलण्याच्या ओघामध्ये कोणाचं जर अंतकरण दुखवलं असेल, कोणाचं जर नाव जर राहिलं असेल तर मला माफ करा महाराज. कारण तुम्हाला तर माहिती आहे मला दिसत नाही. दिसणारे माणसं चिठ्ठीवर लिहून नावं घेतात, पण मी माझ्या मनानच 1-2 नावं सांगितले. म्हणून तेवढी त्रुटी तुम्ही भरून काढा तुमचं लेकरू म्हणून. जरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, तेने चोज करोनी माऊली रिघे जेवी. म्हणून आई बाबाचं अंतकरण करून मला माफ करा. आणि माझ्या जीवनामध्ये मला दृष्टी नाही याचं मला मुळीच दुःख नाही महाराज. कारण सांगू, हे जे माझ्या पाठीमागे माझे बंधू आहेत, माझे सख्खे बंधू आहेत, आणि त्यांच्या दृष्टीने मी हे सृष्टी बघायलो महाराज. म्हणून मला या सृष्टीमध्ये दृष्टी नाही याचं मला कत्तही दुःख नाही. पण जगाच्या मालकाला एकच या कीर्तनातून विनंती करील, देवा तुझं नामस्मरण माझ्या हातून घडावं. आणि ही दृष्टी नाही म्हणून मला कुठंच अडकू देऊ नको की तुझं नाव घेण्यासाठी. तुझं नाव माझ्या सदैव मुखामध्ये स्थित राहू दे. आणि हे जे मित्रमंडळी माझे आहेत महाराज, या सर्वांचं प्रेम माझ्यावर असत राहू दे. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर